नाही नाही, ॲब्सोल्युटली नाही. मी सांगितलं याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. पत्रकार फोटोग्राफर्स यांना आतमध्ये सोडायचं नाही. येस, आपलं हे ऑपरेशन संपेपर्यंत, आपली ट्रायल संपेपर्यंत याविषयी कोणाशी काहीही शब्द बोलायचं नाही. आणि चॅनलवाल्यांना तुम्ही सांगा, या विषयावरती मी त्यांच्याशी नंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलेन. ओके, या, थँक्यू. श्रीकांत कुलकर्णीला फोन करा तुम्ही आता. हो सर, केला होता, पण कुलकर्णी सर आजच्या ट्रायलला येऊ शकतील असं वाटत नाही. त्यांचं काहीतरी अचानक काम निघाले. चिरंजीवीच्या ट्रायल शिवाय इतकं महत्त्वाचं आणखीन काय काम असू शकतं त्यांना? असं काही कल्पना नाही, पण बहुतेक पर्सनल असावं. Oh no. येस, हॅलो. हां, सगळी तयारी नीट झाली. हां, आणि पेशंटच्या नातेवाईकांकडनं ते कन्सर्न लेटर घ्या. यावेळचं कन्सर्न लेटर जरा वेगळं असेल. येस, ऑपरेशनमध्ये आपण चिरंजीवीचा वापर करणार आहोत याची कल्पना, पूर्ण कल्पना पेशंटच्या नातेवाईकांना असायला हवी. या, प्लीज डू दॅट. चला मग आपण सुरू करूया. श्योर. तुम्ही असं करा, आत या, ड्रेसअप करा सगळं, अँड देन विल स्टार्ट. ओके, कम ऑन, लेट्स गो. ट्रायल इज सक्सेसफुल. श्रीकांत कुलकर्णीने फोन लावा. हे काय काय बोली नाही राहिलं कवाधारनं? काय करावं काय कळी नाही राहिलं. या वसंताला बी म्हणी राहिले होते, हम्म. जरा घरात थांबी जा म्हणून. आता त्याचं काय अर्जंट काम असल्याशिवाय गेला का तो? पण आपण तरी काय करायचं दिवसभर? या मुंबईची तर काय बी माहिती नाही आपल्याला. हम्म. आणि आता हे घर बी नवीन, इथं तू कोणी बोलाय वाचायला बी नाही, आणि घरात बी काही काम नाही. जा, जाऊन गॅलरी तू भिरा थोडा वेळ. खाली जातात मोटर, त्या बघण्यात वेळ जाईल तुझा. कंटाळा येतो मला सारख्या गाड्या बघून बघून. आज दिवसभर तेच बघते. जा, केर काढ सगळ्या खोऱ्यामधली, जा. अव सकाळी एकदा केर काढला ना, हम्म. परत केर बी होत नाही. आपलं घर 5व्या मजल्यावर आहे ना, मग कसला केर काढू? आता केर काढायला केर व्हायला पाहिजे असं थोडंच आहे. आपलं वेळ घालवायला केर काढायचा, जा. मला नाही असलं येडपणा येत. हम्म. आणि तुम्हाला सांगायला काय जातं? तुमचा तर वेळ अगदी मजेत चाललाय ना. अरे असं कसं म्हणे राहिली तू? हा, चल, सत्संगाची वेळ झाली माझी. गेल्या 25 वर्षामधला हा नेम माझा सहसा कधी चुकला नाही. गीता संपली का दासबोध, दासबोध संपला का गीता, एवढं नेमानं रोज करीत आलो मी. आता माझा सत्संग ऐकाले कुणी नाही या कल्पनेनं जीव घाबरा होतो माझा. पण म्हणून उगाच चिडचिड करण्यात काय पॉइंट आहे? माणसानं परिस्थिती येईल तसं जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे. मी काय म्हणे राहिले? बोलू ना? बोल बोल बोल. मला तर काही देवाधर्माची आवड नव्हती. साऱ्या गावाला तुम्ही सत्संग सांगायचे, पण मी मात्र कधी तिथं बसली नाही. आता ही ज्याची त्याची मर्जी असते ना.
हो, पण आज माझ्यासाठी पोथी वाचाल? काय? हो, तुमचं नेम पण मोडणार नाही आणि माझा पण वेळ जाईल. एकदा बघते तरी त्या गीतेत दासबोधात आहे तरी काय. खरं मनापासून म्हणी राहिली तू हे? हो, अगदी मनापासून. चिरंजीवीची ट्रायल सक्सेसफुल झाली. येस, कॉंग्रॅट्स. थँक्यू. बाबा, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस असेल ना? एकाच दिवसात 2 आनंदाच्या बातम्या. 2? हो बाबा.
बाबा जाऊ ना उद्या कोल्हापूरला. जा बाई. जा. नमस्कार. नमस्कार. अरे मंगेश, तू कधी आलास? श्रीकांत सरांना भेटायला आलो तो. बाय द वे, अभिनंदन चिरंजीवीच्या यशाबद्दल. थँक्स. बस ना. हो. हे चालेल ना? अरे का नाही. राग गेला का माझ्यावरचा? मंगेश, राग कसला? नाही रे, या साऱ्या पोरी, अनायिता, अनुराधा, या पोरींनी ना आपल्या नात्यामध्ये माती घालवली राव. नाही मंगेश, त्यांनी काही नाही केलं. नाती आपणच कालवली आपल्या आयुष्यात. जरा तुला पटलं ना मग झालं. वसंता, आपण आता आपल्या मैत्री ते संबंध परत एकदा पूर्ववत करायला हवेत. अरे शेवटी आपल्याला एकत्र काम करायचं आहे, तेव्हा आपला रोज संबंध येणारच नाही का? एकत्र काम करायचं म्हणजे? एकत्र काम करायचं म्हणजे कंप्युटर्स मध्ये मला श्रीकांत सरांनी परत एकदा जॉईन व्हायला सांगितलंय. हे बघ माझा अपॉइंटमेंट लेटर. चिरंजीवी सॉफ्टवेअरच्या ट्रायल व्हायची वाट बघत होते ते. कॉंग्रॅट्स यार. थँक्यू. या सगळ्या गोष्टी बऱ्या जमतात हं तुला.
अविनाश माणकेचा. अरे एखादा माणूस असा गायब कसा होऊ शकतो? नाही नाही, मला कळतंय तुम्ही तुमचं काम करताय, पण किती वेळ? हा, मी बघते. ओके. कोण आहे? कुरिअर आलंय. काय आहे त्याच्यात? तर नाव नाही ह्याच्यावरती लिहिलंय, कोण पाठवलं त्याचं. हॅलो, अविनाश मांडके बोलतोय मी. धक्का बसला ना माझा आवाज ऐकून? कुठून बोलतोयस? ते महत्वाचं नाहीये. मी तुझ्यासाठी एक भेट पाठवली कुरिअरनी. भेट? उघडून बघती. काय आहे काय त्याच्यात? अरे उघडून तर बघ ना. फोडू नकोस, फोडू नकोस. अरे घाबरू नको, मी काय बॉम्ब वगैरे नाही पाठवत आहे तुला. हा, उघडून बघ, उघडून बघ. हा, हे बघ, मुद्द्याचं बोल. तू फोन का केलास? फोन? तुझं अभिनंदन करायला फोन केलाय मी. माझा तू पराभव केलास म्हणून तुझं अभिनंदन करायला फोन केला मी. एकदा नाही, अनेक वेळेला पराभव केलास तू माझा. श्रीकांत कुलकर्णी, मी तुझ्या संसारामध्ये विष घालू शकलो नाही, हा माझा पहिला पराभव. आज तुझ्या चिरंजीवची ट्रायल यशस्वी झाली, हा माझा दुसरा पराभव. आणि थोड्या वेळापूर्वी माझ्या नेस्ट्रा विजन कंपनीवर पोलिसांनी धाड घातली, वरच्या मजल्याला सील लावलं, हा माझा तिसरा पराभव. पळून जायला लागलं मला. फरार आहे मी सध्या, फरार. पळून कुठे पळणार? एक दिवस पकडला जाशीलच. हा, नाही 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 नाही, सापडणार नाही मी कधीच, कोणाला सापडणार नाही. ते सोड, मी एनिवे ते महत्वाचं नाहीये. सापडणार नाहीये मी कधीच कोणाला. तुझी बायको आहे का तिकडे? हा, मला बोलायचं तिच्याशी. अजून गुरमी गेली नाही तुझी? नाही नाही, गुरमी नाहीये, गुरमी नाहीये. हा? हे बघ, मी तुझ्या नकळत तिच्याशी बोलू शकलो असतो, पण मला तसं करायचं नाहीये. तुझ्या परवानगीने मला तिच्याशी बोलायचंय. ऐक माझं, तिला फोन दे जरा. फोन दे तिला, फोन दे. हॅलो. हॅलो, अविनाश मांडके बोलतोय मी. फक्त दोनच गोष्टी सांगणार आहे मी तुला. एक म्हणजे तुझा नवरा सॉलिड ग्रेट माणूस आहे, आणि दुसरं म्हणजे मी एकदम फालतू माणूस आहे, एक नंबरचा फालतू माणूस आहे मी. हे बघ अविनाश, माझा तुझ्यावरती वैयक्तिक राग कधीही नव्हता. हा, पण तुझं प्रेम सुद्धा नव्हतं ना माझ्यावर. तोच तस प्रॉब्लेम झाला ना. तुझं प्रेम नव्हतं ना माझ्यावर. तुझं प्रेम नव्हतं माझ्यावर. एनिवे, तुझ्या समोर जे कुरिअर आहे त्या एनवेलप मध्ये काही कागद आहेत. मी माझी सगळी मालमत्ता, स्थावर जंगम, सगळे माझे शेअर्स, माझ्या जमिनी, माझे पैसे, सगळं सगळं मी तुझ्या नावावर केलं. हा माझ्या पराभवाची पावती समज. गुड बाय. गुड बाय. हॅलो. 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 काय झालं? त्याच्या इस्टेटीचे पेपर आहेत. त्याने त्याची सगळी इस्टेट माझ्या नावावरती केली.